सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेनोली येथे महाराष्ट्र बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी गोळीबार करत 22 लाख रुपये व 10 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र बँकेच्या शेनोली शाखेचे कामकाज नियमित सुरू होते। दुपारी 4:15 वाजल्याच्या सुमारास बँकेतील कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते। ते उपस्थित 5 ते 6 ग्राहकांना सेवा देत होते। अचानक 2 चारचाकी वाहनामधून आलेल्या चौघांनी हातात पिस्तूल घेऊन बँकेत प्रवेश केला। पिस्तुलाचा धाक दाखवून तसेच भिंतीवर गोळीबार करत भीती दाखवली। त्याचप्रमाणे दरोडेखोरांनी बँकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी व ग्राहकांना बँकेतील सेफ रूममध्ये कोंडून घातले। त्यानंतर दरोडेखोरांनी कॅश केबिन व स्ट्रॉंग रूममधील सुमारे 22 लाख रुपयांची रोख रक्कम व 10 तोळे सोन्याचे दागिने पोत्यामध्ये भरून तेथून पोबारा केला। जात असताना दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांची व ग्राहकांचे 5 मोबाईल घेऊन गेले। भर दुपारी बँकेवर पडलेल्या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे। करो जरा मागे बसा, क्लिअर दिसतं। Bye.